त्या चेंडूवरती येत नाहीये. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय संपतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय जयेशला मात्र थांबून ठेवलंय. डॉट आलाय चेंडू दाद द्यावी लागेल यावेळी गोलंदाजाची, कारण आपण जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर चांगला चेंडू जरूर डिलिव्हर केला होता, परंतु जसा फुल टॉस चेंडू मिळालाय त्या चेंडूला सरळ डाळलं गेलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा क्लासिकल स्ट्रोक षटकार. धन्यवाद. आपण पाहतोय षटकार डॉट आणि चौकार डॉट आणि षटकार असं दृश्य पाहायला मिळतंय. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. सुजय पावशेवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. याही वेळेला ओव्हर द लॉंग ऑन मारलेला फटका जाईल सरळ 3 बाउन्स ओव्हर द वन रोप. येतोय हा सलगचा दुसरा मोठा फटका. चौकार. धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय जयेश लटची बॅटिंग, जयेश लटची फलंदाजी आपण मैदानावरती अनुभवतोय किंबहुना पाहतोय, कारण लगातारच्या चेंडूंवरती त्याने आक्रमण केलंय. एक चेंडू वगळता आपण जर पाहिलं ना तर 4-6-4 असं काहीसं दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचमुळे की काय धावसंख्येकडे आपण लक्ष टाकलं तर 10 धावा आता धावफलकावरती सुद्धा आल्यात. 14 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरवरती खेळला होता. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा 91ने पुढे सरकेल, 15 वरती जाऊन पोहोचेल. अर्थातच 2 चौकार आणि 1 षटकार आणि तदनंतर 1 सिंगल, त्यामुळे धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. जयेशच्या बॅटमधून धावा आल्यात आणि आता तितकाच आक्रमकतेने भरलेला आणखीन एक खेळाडू मैदानावरती अर्थातच स्ट्राईक केंडवरती दाखल झाला. हसनैन कुरेशी आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर क्रीडा संकुलच्या मैदानावरती लांबचा षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा आहे. तोच आपण पाहतोय हसनैन कुरेशी यावेळी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. समोर आपण जर पाहिलं ना तर सुजय पावशे चेंडू घेऊन सज्ज झाला. हसनैनच्या विरोधात कुठेतरी आपण जर पाहिलं तर जाळं इथून मात्र रचलं जाते. थर्डमॅन अर्थातच शॉट थर्डमॅनला थोडंसं आपण जर पाहिलं तर वाईट केलं गेलं आणि तशा रीतीने आपण जर पाहिलं तर चेंडू डिलिव्हर्ड सुद्धा केला गेला, परंतु पंचांनी या चेंडूला आपण पाहतोय दंडित केलं गेलं. अर्थातच सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी आपण पाहतोय इथून मात्र आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा हा चेंडू नो असल्याचा आलाय, कारण ओव्हर स्टेप यावेळी आपण पाहतोय गोलंदाजाने केलं आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर 1+1 2 धावा मिळाल्या. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. आता येणाऱ्या या दुसऱ्या चेंडूवरती फ्री हिटवरती कशा रीतीने खेळलं जाईल, कारण संघाच्या धावसंख्येकडे जर आपण लक्ष टाकलं ना तर धावा आता यावेळी या षटकामध्ये खोऱ्याने कुठल्या जातात. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 ऑन अ स्कोर कार्ड. रॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. यावेळी शपल ओव्हर फ्लिक ऑफ द रिस्ट. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. चांगला स्ट्रोक शफल झाला. मिडल स्टिक वरती असणारा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टच्या साह्याने ढाडलं गेले. या वेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय यावेळचा हा फटका. षटकार. जयेश लट असंच नाही आहे की अलिबाग मधील बाईक जिंकणारा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून असे फटके येणं हे वारंवार घडतच राहील. जशी ज्याला संधी मिळेल तशी तो आपली खेळी सजवत असतो आणि त्याचं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय सुद्धा. त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार संघाच्या धावसंख्येमध्ये तितकीशी भर टाकून चालला आहे आणि या 6 धावेनंतर आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 24 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 24 ऑन अ स्कोर कार्ड. 24 धावा. आजच्या दिवसातील एक खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. 24 धावा तब्बल कुठून काढल्यात सुजय पावशीच्या या षटकामध्ये.
त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर थोडेसे धाबे सुद्धा दणाणले असतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जयेश सुरेकर यावेळी आपण पाहतोय सज्ज झालाय. जयेश सुरेकरला यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाते, जिथे स्ट्राईक रेटवरती हसने आला. मग आता जिथे आपण जर पाहिलं तर एका बाजूला जयेश लट आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आणि हसनेंचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल आली आहे. त्यामुळे आपण जर लक्ष टाकलं ना तर धावसंख्येकडे तितकासा प्रभाव जयेश लटने टाकलाय. आता जयेश सुरेकर यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय हसनेन कुरेशीला पाहायला मिळतोय. मग तो असा आता या रीतीने या मैदानावरती कशा रीतीने खेळणार, किंबहुना दुसरं षटक चालू असताना तो गोलंदाजाविरुद्ध कशा रीतीने धावा बनवणार, हा प्रश्न सुद्धा पडला असेल. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्यात गोलंदाजाच्या विरोधात, गोलंदाजाच्या अगेन्स्ट. मग आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पावेलन एंड कडनं जयेश सुरेकर चेंडू हाताळण्यास सुरुवात करतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा वेगाने बॅट फिरवली गेली. जर कदाचित चेंडू बॅटवरती आला असताना तर कदाचित लांबवरचा षटकार आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला असता. परंतु हा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा आणि यष्टिरक्षक आपण पाहतोय विघ्नेश कटोलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट सुद्धा येतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर एक चांगली रणनीती इथून मात्र जयेश हाताळतोय. फलंदाजा विरुद्ध आपण जर पाहिलं तर शरीरापासून दूर चेंडू कसा ठेवता येईल, किंबहुना अर्थातच आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त बाउन्सर चेंडू कशा रीतीने हाताळले जातील हेच तो पाहतोय आणि तशाच रीतीने चेंडू सुद्धा टाकतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. याही वेळचा चेंडू आपण जर पाहिला तर आपण जर मैदानावरचं दृश्य पाहिलं ना, असं वाटतंय फलंदाजाला मात्र जीवदान दिलं जात आहे. बॅटची लेडिंग एज जरूर मिळाली होती, परंतु अशा वेळी यष्टिरक्षकाने झेल सोडल्यानंतर एक जीवदान आता हसनैन कुरैशीला मिळतंय. जिथे आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुनश्च एकदा तिथेच थांबलेली असताना अजून 2 चेंडू, अर्थातच पहिले 2 चेंडू दुसऱ्या षटकातील निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजून एक चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल, पेकी करेल, तदवरती एक सिंगल मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आता एकनी पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन अ स्कोर कार्ड. आता जयेश हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला जयेश सुरेकर तर दुसऱ्या बाजूला जयेश लट. एका खेळाडूने आतापर्यंत आपला खेळ उंचावला याच सामन्यामध्ये, जिथे त्याने धावा बनवल्यात. तर दुसरा खेळाडू पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू आणि तदनंतरचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकत असताना यावेळी आपण पाहतोय चांगली सुरुवात करतोय. त्यामुळे आता हे बॅटल कोण रंगेल हे मात्र हे बॅटल कोण जिंकेल हे मात्र सांगता येणार नाहीये. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर बाहेर जाणारा पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केले. सांगितले की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव इथून धावफलकावरती मिळेल. एकेरी धाव धावफलकावरती लागते आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिले तर जाऊन पोचते 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय शफल होऊन ऑफस्टंपवरती येऊन यावेळचा चेंडू खेळला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकच सिंगल मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करत असताना 27 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 3 धावा आतापर्यंत जयेश सुरेकरने खर्च केल्यात. त्यामुळे इथून जो मोमेंटम मिळाला होता तो मोडण्याचं काम यावेळी जयेश सुरेकर करतोय. परंतु यावेळचा चेंडू सफल होऊन खेळलाय. अगदी सीमारेषेच्या पूर्णपणे बाहेर जाऊन पडेल. इट्स अ यूज अँड अमेझिंग हिट. षटकार. षटकार आलाय. हसनैन कुरैशीच्या बॅटमधून आता खेळामध्ये रंगामध्ये भंग करणारा हा षटकार यावेळी पाहायला मिळाला. अर्थातच आडव्या बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय आणि संघाची धावसंख्या पुनश्च एकदा वेगाने पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन अ स्कोर कार्ड. पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी आपण पाहतोय पंचांकडे मागणी जरूर केली जाते आणि इथून पंचांच्या माध्यमातून सांगितलं जाते की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती लागेल.
पंचांनी पाहिलं की हा चेंडू नक्की यष्ट्यांवरतून गेलाय की यष्ट्यांच्या बाजूला गेलाय आणि त्याच नंतर यावेळी इशारा देऊन सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. या पंचांची भूमिका सुद्धा तितकीच मोलाची असते प्रत्येक सामन्यामध्ये. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडू तितका चांगल्या वृत्तीचा असतो नसतो हे आपल्याला माहीत नसतं, कारण अनेक वेळा आपण पाहिले रील्सच्या माध्यमातून पंचांच्या अंगावरती जाणं, त्यांना दमदाटी करणं हे अनेक वेळा पाहिलं आहे. परंतु अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ते अजून पाहायला मिळालेलं नाही आहे. एक दाद द्यावे लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 35 धावा 2 षटकांनंतर धावफलकावरती आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तितकाच आपण जर पाहिलं तर लखमादेव नवगाव संघाचा भरोशाचा खेळाडू किंवा भरोशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते मागच्या 2 वर्षामधून ज्याने आपल्या नावाची तितकी चांगली प्रगती केली आहे असं परेश झाडे यावेळी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. परेश झाडे यावेळी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 तो हाताळण्यासाठी सुरुवात करतोय. यावेळी फार एंडकडनं गोलंदाजी करत असताना आपल्याला त्याला पाहायला मिळतंय. मग आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा लखमादेव नवगाव विपक्ष सागरी गणेश थळ असा सामना मैदानावरती रंगला आहे. मग अशा वेळी इथून कशा रीतीने खेळ केला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तिथे स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आडव्या बॅटने खेळायचा होता. वेग जास्त होता या चेंडूमध्ये, त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळत असताना जिथे आपण पाहतोय बॅटचा चेहरा अर्थातच फेस लवकरात लवकर बंद केला आणि त्याचमुळे स्टिकरवरती चेंडू लागल्यानंतर बराच काळ हवेत होता चेंडू, परंतु निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय आणि एक्केरी सिंगल यावेळी धावफलकावरती आपल्याला मिळत असताना पाहायला मिळतंय. एक धाव धावफलकावरती लागली आणि एक्केरी धावेनंतर संघाची धावसंख्या अर्थातच सागरी गणेश थळ संघाची धावसंख्या 37 धावा 36 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 36 ऑन अ स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 यावेळी चालू असताना पहिले षटक हे आपण जर पाहिलं तर सुजय पावशेने हाताळलं होतं. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर यावेळी जयेश सुरेकरने हाताळलं आणि तिसऱ्या षटकासाठी परेश झाडेला इथून मात्र आपण पाहतोय आमंत्रित केलंय. आतापर्यंत त्याने पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर निराशेच्या बाहेर असणारा, कारण आपण जर पाहिलं तर पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु बाहेर जाणारा हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव देऊन चाललाय. एक धाव धावफलकावरती लागेल आणि एकेरी धावेनंतर आता 37 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 चालू असताना यावेळी आडवा बॅटने जयेशने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा चेंडू बॅटवरती तितकासा आलेला नाही आहे. टो एंडवरती चेंडू लागतोय जिथे आपण पाहतोय विघ्नेश कडोल जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एक धाव धावफलकावरती लागेल आणि एक्केरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 38 वरती आता जाऊन पोहोचेल. तिसरं षटक मैदानावरती नक्की चालू आहे, परंतु आपण जर पाहिलं तर परेश झाडेचं सुद्धा दाद द्यावी लागेल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला होता त्याने, तदनंतर आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आला आणि परंतु तदनंतर एक चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला. यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळला. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलेला फटका जाईल सरळ गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. या चौकारानंतर संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकही फलंदाज बाद नाहीये आणि इथून अशा वेळी आपण जर पाहिला तर जो टेम्पो किंबहुना जो मोमेंटम हवा होता तो आतापर्यंत आपण जर पाहिला तर सागरी गणेश थळ संघाकडे झुकलाय, कारण त्यांच्या बॅटमधून त्यांच्या फलंदाजांच्या बॅटमधून येणाऱ्या धावा किंबहुना आपण जर पाहिलं तर षटकार चौकार हे आपण जर पाहिलं तर लिहिल्यारीत्या इथून मात्र लुटले जात आहेत. त्यामुळे आता गोलंदाजांवरती पूर्णपणे दबाव असेल. इथून फलंदाजांना जर रोकायचं असेल तर चांगले चेंडू किंबहुना एखाद दुसरी विकेट इथून मात्र मिळवावी लागेल.
पुनश्च एकदा आपण पाहतोय परेश यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्टचा पुनश्च एकदा वापर केला जातोय आणि पुनश्च एकदा ओव्हर द लॉंगर या चेंडूला आपण पाहतोय धाडलं गेलंय. अक्षरशः तितकाच लांब पल्ल्याचा फटका. इट्स अ यूज इट षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू मैदानावरती सुपूर्द करायचा आहे. स्वयंसेवक आपल्याला विनंती करतोय. हसनैन कुरेशीने मारलेले चेंडू आतापर्यंत मैदानावरती आलेलेच नाही आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा किंबहुना त्याच्या बॅटमधून आलेले षटकार इतक्या लांब वरती जाऊन पडलेत, त्यामुळे चेंडू गहाळ सुद्धा झालेत आणि आता नवीन चेंडू मैदानावरती मागवावा सुद्धा लागतोय. एक चेंडू त्यामधला आपण पाहतोय पूर्ण परत आलाय. जरूर तिथे असणाऱ्या स्वयंसेवकांची दाद द्यावी लागेल. इतक्या लांबवरती गेलेला चेंडू पुनश्च एकदा मैदानावरती आणून दिला जातोय. हसनैनच्या बॅटमधून आपण पाहतोय धावा आल्यात. आपण जर पाहिलं तर अक्षरशः गोलंदाजांविरुद्ध त्याने एक रणनीती रचली आहे. प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध कुठेतरी एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं, धावा जास्तीत जास्त लुटायचा. एखाद दुसरा मोठा फटका आला तर अजून एक त्याच्यामध्ये ॲड कशा रीतीने होईल हे सुद्धा त्याच्या माध्यमातून दाखवलं जाते आणि ते आपण पाहतोय. आणि संघाची धावसंख्या मागच्या षटकारानंतर सुद्धा पुढे सरकते. आणखीन एक यावेळी सुद्धा जाऊन पडेल. लांब 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 खूप लांब षटकार. धन्यवाद डीजे. या षटकातील अर्थातच तिसऱ्या षटकातील खेळ चालू आहे आणि 54 धावा धावफलकावरती लागल्यात. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 आलेत. तिसरा सुद्धा येईल का? 5 चेंडूंचा खेळ संपलाय. हसनैन कुरेशीची फलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. ज्या रीतीने तो मैदानावरती खेळत असतो ना, आज पुनश्च एकदा त्याने तो इतिहास मैदानावरती घडवण्यास सुरुवात केली आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. परेशला आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय की चेंडू टाकायचा तर टाकायचा कुठे. ते मागे एक रील सुद्धा व्हायरल झाली होती ना, हा चेंडू टाकल्यानंतर नक्की सांगेन. यावेळी सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न सुद्धा थोडंसं अपयशी ठरला. एक सिंगल मिळाली. आता परेश सुद्धा हे षटक संपल्यानंतर म्हणत असेल तो फलंदाज होता की खैस होता, चेंडू टाकत होता तिथं मारत होता. तसं काहीसं असं परेशच्या मनात सुद्धा घडलं असेल, कारण मागच्या चेंडूवरती आलेली एक सिंगल संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकून चालली आहे. धावफलकाकडे आपण जर लक्ष टाकलं तर एकदा धावफलकावरती ॲड होत्या. 55 धावा 3 षटकांच्या नंतर धावफलकावरती लागल्यात. मग आता हसनैन सुद्धा म्हणत असेल की मना भेटला तर मी डायरेक्ट मारतं, आणि तेच दृश्य मैदानावरती पाहतोय. त्याच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आले, एक चौकार आले आणि त्याच्यामुळे संघाच्या धावसंख्येमध्ये तितक्याशा वेगाने आपण जर पाहिलं तर प्रभाव सुद्धा पडला आहे. आता पुनश्च एकदा स्ट्राईक रेटवरती हसनैनलाच पाहायला मिळतोय. जसं मी मगाशी म्हणालो होतं, यशने जशी सुरुवात केली होती, ज्या एंडने सुरुवात केली होती त्या एंडने त्याच एंडने त्याने संपवलं सुद्धा होतं. आता पुनश्च एकदा हसनैन आपण पाहतोय ज्या एंडने त्याने सुरुवात केली आहे ना, त्याच एंडने यावेळी आपण पाहतोय खेळण्यासाठी तो सुरुवात करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय सांघिक 4था आणि वैयक्तिक 2रा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती जयेश सुरेकर घेऊन सज्ज झाला. पुनश्च एकदा आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्राईक एंडवरती हसनैन आहे, त्याच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला हसनैन कुरेशी. बॅक टू दी पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. हसनैन कुरेशी मैदानाच्या बाहेर पडतोय. त्याचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावसंख्येचा जर विचार केला ना, 26 धावसंख्येची खेळी करून तो मैदानाच्या बाहेर परतलाय. एक चांगला खेळ त्याच्या बॅटमधून पाहिला. शॉर्ट बट स्वीट, अर्थातच
सत्यम कोळी यावेळी फलंदाजीसाठी येतोय, जिथे आपण पाहतोय पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलाय. मग आणखीन एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळी मैदानावरती दाखल होतोय, जिथे हसनैन कुरेशी परतलाय. बघा त्यांच्याकडे असणारे स्ट्रेंथ ते आज मैदानावरती इथून मात्र दाखवत आहेत सागरी गणेश तळे संघ. कारण आपण जर पाहिलं तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर जो मोमेंटम आपल्या संघासाठी शिफ्ट झाला ना, तो तसाच कायम टिकून ठेवायचा असेल तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मैदानावरती आणायचं. तितकाच आक्रमकतेने खेळ त्याने करावा आणि तितक्याच धावा त्याने जमवाव्या असं काहीसं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर पुनश्च एकदा आल्या आल्या पहिला चेंडू उसळी प्राप्त करणारा पंचांचा इशारा की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव लागेल. वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला इथून मात्र दिली जाते. त्यामुळे आता अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती घेतली जाते. एक्केरी धाव धावफलकावरती लागते आणि एक्केरी धावेनंतर 56 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 56 ऑन अ स्कोर कार्ड, 56 धावा धावफलकावरती. यावेळी आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा बॅटची लेडिंग एज आणि त्याच क्षेत्रामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. सत्यम कोळी बॅक टू दी डगआउट. नवीन खेळाडू आपण पाहतोय झैद यावेळी मैदानावरती चाललाय, जिथे सत्यम कोळी कोणतीही धावसंख्या न करता मैदानाच्या बाहेर परतला. जिथे आपण जर पाहिलं तर ज्या विश्वासाने त्याला फलंदाजीसाठी बोलवलं होतं ना, त्या विश्वासावरती आता त्याने पाणी सोडलंय असंच मात्र म्हणावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर कुठेतरी जे आक्रमकपणा होता तो मैदानावरती टिकवून ठेवण्यासाठी त्याला बोलवलं होतं, परंतु आता जे मोमेंटम शिफ्ट झालंय ते होतं ते मात्र तोडलं गेलंय. जिथे आपण पाहतोय झैन फलंदाजीसाठी येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं, जिथे या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 56 अब तक 56 असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथ्या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा फटका फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला. कारण चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय तितकासा वळतोय, सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि निर्धाव सुद्धा येतोय. षटक क्रमांक हे चौथं. आता थोडंसं आपण जर पाहिलं तर लखमादेव नवगाव संघाकडे झुकते की काय असं दृश्य पाहायला मिळतं. यावेळचा आडवा बाटने फटका खेळलाय, फक्त दिशा दाखवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय, एक सिंगल यावेळी मिळेल. अर्थातच आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त पंच पद्धतीने खेळला गेलेला फटका. जर कदाचित या चेंडूवरती वेगाने बॅट चालवली असती तर षटकार सुद्धा मिळाला असता. टायमिंग तितकंसं जुळलं होतं, परंतु या फटक्यामध्ये तितकासा जोर नव्हता आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात सरळ गेला होता. त्याने झेल सोडल्यानंतर तिथे एक सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 57 ऑन अ स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पुनश्च एकदा उसळी प्राप्त करणारा. आता मात्र पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर गोलंदाज ज्या चेंडूवरती अर्थातच ज्या लेंथवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वारंवार आपण जर पाहिलं तर नॅचरल खेळपट्टी असल्या कारणामुळे हा चेंडू बराचसा बाहेर निघून जातोय आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा भेटतोय. संघाची धावसंख्या 58. यावेळी मोठा फटका खेळण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय आडवा बॅटने खेळत असताना चेंडू हुलकावणी देऊन सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निर्धाव येतोय हा चेंडू. दाद द्यावेला गेला आता, कारण आपण जर पाहिलं तर एकही मोठा फटका आत्तापर्यंत या षटकामध्ये आलेला नाही आहे. जिथे आपण पाहतोय चांगलं षटक आत्तापर्यंत जयेशने हाताळलंय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळला आहे. जिथे आपण जर पाहिलं तर डीपमध्ये अर्थातच फॉरवर्ड पॉईंटवरती जे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकच सिंगल यावेळी मिळेल जयेश लटला आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं ना तर जाऊन पोहोचते 59 धावा. 59 ऑन अ स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील उच्चांक आपण जर पाहिला तर 65 धावसंख्येचा होता. मग हा उच्चांक मोडला जाईल का? कारण आत्तापर्यंत 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 59 धावा यावेळी आपण पाहतोय इथून सागरी गणेश तळ संघाच्या धावफलकावरती लागल्यात.
शेवटचं षटक येणं बाकी. मग आता शेवटच्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती सुजल लडगे यावेळी सज्ज झालाय. सुजलच्या खांद्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 5वं सोपवलं गेलंय, ज्याने आपण जर पाहिलं तर मागच्या हंगामापासून थोडंसं आपलं नाव बहुचर्चित केलंय. तोच सुजल लडगे यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे. वेगवान गोलंदाज आहे आणि वेगाने गोलंदाजी करणं आणि समोरच्या फलंदाजांना आपल्या वेगाविरुद्ध बेट करणं हे त्याचं एक मूळ सूत्र राहिलं आणि त्याच वेगावरती तो उभारलेल्या त्या धावा किंबहुना आता जयेश आपण पाहतोय जसा तो सेट झालाय तसा आता चेंडू यावेळी एक छोटा चेंडू नव्हे तर त्याला फुटबॉल दिसतोय की काय असं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. कारण तितका मागचा चेंडू चांगला होता आणि स्ट्रोक सुद्धा तितका चांगला होता. आखूट टप्प्याचा चेंडू आपटलेला पुन्हा एकदा याला ठोकलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. जयेश लट बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झालाय. अर्थातच चेंडू आपण जर पाहिला तर आखूट टप्प्याचा होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू तितका बॅटवरती सुद्धा चांगला आला होता, परंतु जे एलिमिनेशन लाभायचं होतं ते ॲनिमेशन कमी लागलं आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय डीप मिड विकेटवरती झेल पकडला परत झडेने आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाज जयेश लटला मात्र मैदानाच्या बाहेर मात्र धाडलं गेलं. जयेश परतल्यानंतर आणखीन एक नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. 66 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण जर पाहिलं तर हा शेवटचा सामना पहिल्या फेरीत तर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा इथून फलंदाजी करणारा संघ आक्रमकतेनं खेळेल यात मात्र शंका नाही आहे. उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. धावसंख्येकडे पाहिलं तर 66 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एखाद मोठ्या स्ट्रोकच्या शोधात इथून आता येणारा फलंदाज सुद्धा राहील, कारण त्यांना सुद्धा पुढे जायचं असेल किंवा जास्तीत जास्त धावा उभी करायची असेल. आजच्या दिवसातील 65 उंचांक मोडत असताना 66 धावा आतापर्यंत सागरी गणेश स्थळ संघाने जमावल्यात. यावेळचा आडवा बॅटने ठोकलाय स्ट्रोक. फक्त आणि फक्त दिशा दाखवली गेली. वेगाचा वापर करत ठोकला गेलेला बॅटच्या मिडल ऑफ द बॅट होणारा फटका. षटकार. चांगला स्ट्रोक. अर्ध्या विकेटवरती टाकलेला हा चेंडू फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर दिशा दाखवण्याचं काम केलं. तितकंसं आपण जर पाहिलं तर एखाद्याच्या कानाखाली जशी मारावी तसा स्ट्रोक यावेळी पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलं. षटकार मिळवला आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या 72 धावा धावफलकावरती सुद्धा लागल्या.
यावेळचा चेंडू बॅटचे लेडिंग एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात षटकार आल्यानंतर चोख प्रत्युत्तर इथून मात्र गोलंदाजाने दिलंय. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज यावेळी मैदानावरती येतोय. महेश आलाय फलंदाजीसाठी. महेश कटवटे आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. 72 धावा धावफलकावरती. इथून मात्र लॉंग चेस करावं लागेल यावेळी लखमादेव नवगाव या संघाला, कारण आतापर्यंत 72 धावा उभारल्यात. या चेंडूवरती सुद्धा जर मोठा फटका आला तर कदाचित धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे सरकेल यात तेळ मात्र शंका नाही आहे. परंतु सुजलला जर या धावसंख्या वेगाने पुढे जायचं नसेल ना तर हा चेंडू निर्धाव काढावा सुद्धा लागेल. यावेळचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. बाउंड्री लाईन पर्यंत जरूर ट्रॅव्हल आला असता, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने शॉट थडमांमध्ये चेंडू अडवला. एक सिंगल मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 73 धावा धावफलकावरती लागतील आणि विजयासाठी आपण पाहतोय अर्थात सागरी गणेश थळ या संघाने धावा उभारल्यात लखमादेव नवगा संघासमोर. विजयासाठी 74 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र उभं केलंय. मग आता या 74 धावा दुसऱ्या फेरीमध्ये बनवल्या जातील का हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल, कारण आजच्या दिवसामध्ये चेस करणारा संघ आपण जर पाहिलं तर थोडासा मागे पडलाय. एकच संघ आतापर्यंत चेस करत असताना आपण जर पाहिलं तर जिंकलाय, तो म्हणजे फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघ आहे. मग इथून आपण जर लक्ष टाकलं ना तर आता येणारे 30 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 74चं लक्ष आहे. या 74 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुयश. या ठिकाणी आपण बघितलं तर जेथे फार मोठं आव्हान आहे. तब्बल आत्तापर्यंत या मॅचमध्ये आपण बघितलं ना 74 धावा. आजच्या रजनीमधली सर्वात मोठी हाय स्कोरिंग मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. हसनैन कुरेशीने काय जबरदस्त फटकेबाजी केली. सोबत त्याच्या समवेत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून सलामीसाठी आलेल्या ज्येष्ठच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या. त्यामुळे संपूर्ण सामन्यामध्ये एका बाजूला मग लखमादेव नवगा संघाला आपण बघत आहोत आणि दुसऱ्या बाजूला मायरा 11 पुरस्कृत सागरी गणेश थळ, कायरा 11 पुरस्कृत सागरी गणेश थळ या दोन संघाच्या दरम्यान सुरू असणारी जी बॅटल आहे जिथे जयेश आणि हसनैननी जबरदस्त फटकेबाजी केली. 74 धावा मैदानावरती बनवल्यात. 75 करायच्यात. एक बिग टोटल आहे. एक फार मोठी बिग मॅच. जर निखिलने कॅच पकडली ना संकेत गाडगे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पारितोषिक मिळेल.
तर वळूयात मॅचकडे. करूयात सामन्याला सुरुवात. जयेश लट मैदानावरती आलाय. पहिलं षटक त्याच्या माध्यमातून येईल. तर पहिल्या चेंडूवरती बघा येथे आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न असफल. कारण पहिलं षटक ज्या माध्यमातून आलं ना, एका बाजूला आपण पाहिलं तर जयेश लट बॉलिंग मार्कवरती, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करण्यासाठी बॅटर मैदानावरती आलाय, तो म्हणजेच विजय. फटका चांगला केला. शॉट ऑन बॉल. चेंडू बाउंडलाईनच्या दिशेला सीमा पार येतोय षटकार. तर बघितलं आपण तर पहिल्या षटकाची सुरुवात आक्रमक केल्या. पहिल्या चेंडूपासून आपण बघत होतो विजय मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र या चेंडूला पिक केलं, पिकअप स्ट्रोक. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय स्लॉग मारण्याचा प्रयत्न केला होता, स्वीप करायचं होतं चेंडूला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता. धाव केवळ या ठिकाणी एक आली. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा धाव फलकावरती बनलेला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 74 धावा या ठिकाणी स्कोरबुक वरती लागल्या गेल्या आणि 73 धावा झाल्या. 74 धावा करायच्या आहेत आणि या अनुषंगाने आतापर्यंत धावा या मैदानावरती पहिल्या षटकाच्या अंती अजून 3 चेंडू येतील. समोरच्या दिशेला बघा हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर जाईल, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. तर एक जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. यावेळेस मात्र तिपळा उद्ध्वस्त केलाय. दांडी 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 गोल. कमॉन डीजे मास्टर. तर आपण बघतो ना या ठिकाणी महत्वाची विकेट गेली. सामन्यामध्ये भागेश चौलकर नवीन बॅटर आलाय. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. दोन्हीही संघ शर्तीचे प्रयत्न करतायत. धावा फार बनल्यात. 74 धावा तुम्हाला हासिल करायचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी महत्वाचा गडी गारद झाला. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर षटकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. ईट का जवाब पत्थर से म्हणूयात प्रति उत्तर दिलं जाते. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 19 या धावा मैदानावरती बनल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानावरती संपलं तर आणखीन 4 षटक येतील. 24 चेंडू मैदानावरती येतील. 74 करायचे तर 19 झाल्यात. म्हणजे मॅच मध्ये ते अगदी व्यवस्थित चाललेत. केवळ 1 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावली. जिथे आपण बघितलं तर विघ्नेश मैदानावरतून परतला आणि आता मात्र विजय आणि भागेश चौलकर ही जोडी आहे. विजयच्या बॅटमधून 1 सिक्सर, त्यानंतर भागेश चौलकरच्या बॅटमधून सुद्धा 1 सिक्सर. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात
मात्र येणाऱ्या 24 चेंडूवरती धावा किती पाहिजे असतील तर आमचे ऑनलाईन स्कोरर सुद्धा आहेत जे आम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग करत असताना सांगत आहेत. तर यावेळेस मात्र चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला, सीमारेषा पार येतोय. वेलकम समीर कोळीवरती आक्रमण केलंय. लेफ्टनंट बॅटर या ठिकाणी विजयच्या बॅटमधून आलेला फटका, मैदानावरती 4 धावा आल्या. बॅटिंग करत असताना विजयला आपण बघत आहोत जो स्ट्राईक इन वरती आहे. बॉलिंग करत असताना समीर कोहलीला आपण बघत आहोत जो आतापर्यंत प्रयत्न करतोय. आणि या सामन्यामध्ये एक महत्वाची विकेट जर आली ना तर येथे संघ पुन्हा एकदा पुनरागमन करेल. मात्र हा फटका प्रतिम होता. क्षेत्ररक्षक त्या दिशेला नाही आहे. मात्र चेंडू किती धावांसाठी गेलाय तर 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय चौकार. मात्र त्याच रीतीनं आज या ठिकाणी आपण बघतोय खेळत असताना विजयच्या बॅटमधून धावा येत आहेत. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीनं या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी आशादाने जागृत ठेवल्यात. या चेंडूवरती बघा टर्न झाला होता. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर मात्र गती फार कमी होती. गतीसाठी वाट बघत होता तो म्हणजेच बॅटर. तर आणखीन 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. बॅटिंग वरती पुन्हा एकदा आपण बघितलं तर विजय. 3 चेंडू बाकी आहेत विनोदजी. ओके. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती समीर कोहली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. स्ट्राईक इन वरती विजय. तो विजयच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्ट झालाय आणि चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला सुद्धा गेलाय. चेंडू सीमारेषा पार येतो चौकार. तर आतापर्यंत बघितलं या मॅच मध्ये या षटकामध्ये लागो जर आपण विचार केला एक चेंडू वगळला तर 3 बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी आलेत. समीर कोहलीवरती जे आक्रमण या ठिकाणी केलंय ना आता मात्र चौकारानंतर षटकार सुद्धा आलाय. डिप्स बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. सव्वा 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन स्कोर बुक वरती आहेत. याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से. ज्या पद्धतीनं दोन्ही संघ मैदानावरती आहेत एकमेकाविरुद्ध डॉमिनन्स क्रिएट केलाय. प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्यासाठी येत असतो. मात्र प्लेयर बघा या ठिकाणी विजयने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं आणि याच वेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर टॉस झाला होता, उसळला होता. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 2 षटके या ठिकाणी संपलीत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या लागते 37. 18 चेंडू अजून बाकी आहेत. तर 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आवश्यकता बघूयात आपण. तर आता 12 चेंडूंवरती 37 झाल्यात. मात्र येणाऱ्या 18 चेंडूंवरती आणखीन 37 धावांची रिक्वायरमेंट आहे.
काही जबरदस्त मॅच आपण बघत आहोत. एका बाजूला मग ज्या पद्धतीनं कसोटीचे प्रयत्न होत आहेत, दोन्ही संघ लढत आहेत मैदानावरती, शेवटपर्यंत खेळतील किंबहुना या मॅच जिंकण्यासाठी जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. कुरघोडी केली जाणार का, कोणाचं जमेल कोणाचं बिघडेल, येणाऱ्या 18 चेंडूवरती सुयश समजेल. कारण जेथे मॅचमध्ये 2 षटकांमध्ये धावा 37 आल्यात, तर आणखीन 3 षटकांमध्ये 18 चेंडूंवरती 37 धावांची रिक्वायरमेंट, येथे 74 धावा या मॅचमध्ये बनू शकतात. हा आशावाद आता मात्र निर्माण झालाय आणि त्याच आशावादाने या ठिकाणी मैदानावरती स्ट्राईक इन वरती बॅटिंग करण्यासाठी बॅटर सहज मित्रांनो वळूयात. 18 चेंडूंवरती 37 पाहिजेत. एक संघ जो या ठिकाणी धावा वाचवण्यासाठी लढतोय, एक धावा करण्यासाठी लढत आहे. तर बॅटची कडा होती, त्यानंतर हा चेंडू थांबला, थोडासा पूर्णतः गॅदर नव्हता झाला. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 3 आहे, जेथे महेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 74 धावा होऊ शकतात, त्या मुमकिन आहेत, इम्पॉसिबल नाही आहेत असा आशावाद फलंदाजामध्ये. फटका खेळण्यामध्ये प्रवृत्त केला होता, मात्र तोपर्यंत आतापर्यंत जर बघितलं ही कॅच सुद्धा ड्रॉप केल्या. कॅच घेण्यासाठी प्रयत्न नाही झाले आणि बॉलिंग करत असताना महेशच्या माध्यमातून येथे जर आपण बघितलं तर प्रयत्न केले गेले होते. मी म्हणणार नाही की प्रयत्न नाही झाले, मात्र कॅचसाठी नाही गेला, थोडासा थांबला, लेझिनेस दाखवला, मात्र त्यामुळे कॅच या ठिकाणी विकेटमध्ये कन्वर्ट होता राहिली. तो बोलतोय पुन्हा एकदा महेशकडे, जो षटक क्रमांक 3 हाताळतोय. 74 धावसंख्येचा पाठलाग आणि त्या दृष्टिकोनातून मैदानावरती खेळ सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा वा भाई वा, चेंडू डीप स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर पटका बघा, ज्या पद्धतीने रिफ्लेक्स फलंदाजाच्या ओझीने चेंडू पडतो, तोच चेंडूवरती प्रहार केला आणि सुयश चेंडूला डीप स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावून दिला होता. त्यामुळे मॅच मध्ये आता धावा येत आहेत, धावा यायला सुरुवात झाली आहे. 74 धावांचं टार्गेट जेव्हा तुम्हाला अचीव करायचं ना, मात्र अशा वेळेस धावा 44. चेंडूला लेप केला, पंच शरद पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून इशारा सुद्धा आला की वाईड आलाय. धावा 45 आता बनल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती महेश आलाय, त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केलंय, म्हणजे कोणत्याही गोलंदाजाला सोडलं नाही यशस्वी ते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, षटक क्रमांक 2 याच्यामध्ये धावा आल्या आणि षटक क्रमांक 3 त्याच्यामध्ये आतापर्यंत धावा आल्यात. पुन्हा एकदा विजय, त्याची बॅटिंग स्टाईल, तर यावेळेस मात्र या मॅच मध्ये आणखीन एकदा भागेश चौरकरच्या बॅट मधून हा चौकार येईल. चेंडू बाउंड्रीच्या दिशेला चौकार. तर ज्या रीतीनं मैदानावरती सुजय आहे, ज्या पद्धतीनं आतापर्यंत भागेश आणि ज्या मॅच मध्ये एक विकेट गेली, तो म्हणजे विघ्नेश कटोर मॅच मध्ये परतला. एका बाजू लखमादेव नवगाव आहे आणि दुसऱ्या बाजूला लढत असताना तर हा चेंडू तेज तर्रार मारा केला होता आणि आतापर्यंत जर आपण बघितलं ना, तर समोरच्या संघाला अगदी सहज जिंकू देणार नाहीयेत सुजय पावशे टीम. ज्या पद्धतीने ते मैदानावरती लढतायत
त्यांच्यावरती सुद्धा आक्रमण केलं होतं हसनैन कुरेशीने, त्यानंतर जयेशने. मात्र आत्तापर्यंत लढत असताना 3 षटकं मैदानावरती आली. 3 षटकांनंतर धावा या ठिकाणी बनल्या गेल्या ते म्हणजेच तर 49 धावा मित्रांनो बनल्यात. तर 12 चेंडू बाकी आहेत. 25 धावांची रिक्वायरमेंट आहे म्हणजे 12.50 येथे टाली करावं लागेल. सुजय पावशे मास्टर माइंड जिथे जर आपण सामना बघितला तर नेहमीच प्रत्येक मॅचमध्ये सुजय जो आपल्या संघासाठी लढत असतो. यंदाच्या वर्षी लखमादेव नवगाव संघाकडे सुद्धा फायनल्स आहेत. ज्या पद्धतीनं एक बॅट पॅच होता नवगाव गावाचा, मात्र यंदाच्या वर्षी रिलायन्स नवगाव असेल, लखमादेव नवगाव असेल, या दोन्ही संघाने दाखवून दिलं की नाही आम्ही पूर्णतः अजूनही क्रिकेटसाठी तितके तत्पर आहोत. आम्हाला सुद्धा जिंकायची ही स्पर्धा आणि त्यासाठीच या ठिकाणी मैदानावरती ते उतरलेत आणि अनेक संघाने मग यंदाचं वर्ष गाजवलं. दिगंबर आमनेंचा कमबॅक आपण बघितला. ज्या पद्धतीने विनोद वाटकरी नेहमीच अप्रतिम खेळत असतात, कमलाकर दादले असतील. मात्र लखमादेव नवगावमध्ये बघा सुजय पावशे एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली त्याची टीम आहे आणि त्याने बऱ्याच खेळाडूंना त्याच्या कारकिर्दीमध्ये तयार केलं. आणि अशा वेळेस सुजय पावशे स्ट्राईक एंडवरती उभा आहे. जयेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय. षटक क्रमांक 14 आहे. 12 चेंडू 25. तर याच दरम्यान हा फटका खेळलाय सुजयने. 10 ठिकाणी 1 मिळेल. आता मात्र 11 चेंडू बाकी आहेत. 24 धावांची रिक्वायरमेंट आहे. दोन्ही संघांकडे हा सामना समतोल झुकलाय. मात्र ज्याचा खेळ उत्तम, जो चांगला क्रिकेट खेळेल, जो संयम दाखवेल, पेशन्स महत्वाचे आहेत. सहज तुम्हाला विजय मिळणार नाही. मात्र बॅटिंग स्ट्रॅटेजी काय असेल, एखादा बिग स्ट्रोक आला तर मॅचमध्ये पूर्णतः ते परततील. एखादी विकेट मिळाली तर मात्र सागरी गणेशतळ संघाला सुद्धा या ठिकाणी या मॅचमध्ये ते सुद्धा विचार करतील की एखादी विकेट आणखी मिळाली तर मॅचमध्ये पकड मजबूत होईल. याच दरम्यान बघा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या सेफ हँडमध्ये गेला. कोणतीही धाव या ठिकाणी मिळत नाही. एक जबरदस्त गेम प्ले. मग एका बाजूला आपण पाहिलं तर सागरी गणेशतळ आहे, दुसऱ्या बाजूला लखमादेव नवगाव आहे. दोन्ही संघ या ठिकाणी एकामेका समोर उभे ठाकलेत. द बिग बॅटल बिटवीन 2 बिग टीम्स हिअर. याच दरम्यान पुन्हा एकदा गतीनं चकवलं होतं, गतीनं बीट केलं होतं आणि त्यानंतर मात्र लेग बायचा इशारा विनोद पाटील करतील. ॲज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर. डबल कावरती 1 धाव आली. धावसंख्या बनते 51 धावा. 51 जेव्हा बनतायत ना, जेव्हा मैदानावरती आता वाटतंय 74 सुद्धा येऊ शकतात. कारण सुरुवातच अशी आक्रमक केली होती. सुजय पावशे असेल, त्यानंतर बागेत चौलकर असेल. वैयक्तिक 33 धावसंख्येवरती सुजयला आपण बघत आहोत. षटक क्रमांक 14 आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश आलाय. आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून झालेत. 9 चेंडू बाकी आहेत. जर आपण आतापर्यंत बघितलं ना, लेग कटरचा सरस वापर केला गेला आणि ज्या पद्धतीनं फुल अप कंट्रोल आहे लेग कटरवरती, समोरच्या फलंदाजाला या ठिकाणी नेस्तनाभूत करण्यासाठी तुमच्याकडे असे अस्त्र असणं महत्त्वाचं आहे. व्हेरिएशन्स करावे लागतील तुम्हाला, कारण जर गोलंदाजावरला फलंदाजाने रीड केलं ना तर तो मॅचमध्ये हवे होऊ शकतो, तर तो मैदानावरती समोर कोणी येऊ दे त्याला याला तो आसमान दाखवू शकतो. आणि हे आता करून दाखवलंय सुजयने. तर फॉलो थ्रू मध्ये चांगला रिफ्लेक्स. आता मॅच पुन्हा एकदा जर आपण बघितले ना, सुजय पावशे या मैदानावरती लढतोय जरूर. ज्या पद्धतीनं घोडखिंडीला पावनखिंड बनवली होती बाजीप्रभूंनी, अगदी त्याच पद्धतीनं मैदानावरती सुजय पावशे सुद्धा लढतोय आपल्या संघासाठी. एका बाजूने एक छोट त्याने पूर्ण सांभाळलाय. हा चेंडू बघा पडल्यानंतर ऑफटिकच्या बाहेर निघाला, शफल झाला होता सुजय आणि त्यामुळे या चेंडूवरती पंचांनी निर्णय दिला की इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक 4 या ठिकाणी संपलं. आता मात्र 6 धावा येतील, 6 चेंडू येतील. धावांची आवश्यकता आपण बघितली, जिथे 74 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. 6 चेंडू 21. 6 चेंडूवरती 21 धावा तुम्हाला बनवायच्यात. लखमादेव नवगाव की मग सागरी गणेशतळ, कोणता संघ जिंकेली मॅच
एक महत्वपूर्ण सामना. तर जयेश लटची काय जबरदस्त गोलंदाजी होती ना. मनीष ज्या मॅच मध्ये आपण बघतो एक महत्वाचा षटक त्याने हाताळलेत. पहिल्या षटकामध्ये जरूर तो महागडा होता, मात्र जे झालंय ते झालेलं. आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तेव्हा तुम्ही क्रिकेट असेल किंवा जीवन असेल, तुम्ही वन लेवल अप असाल, तुम्ही पुढे जाल. जे मागे घडले त्याच्यावरती जर तुम्ही विचार करत बसाल तर मात्र तुमचं भविष्य सुद्धा धोक्यामध्ये येईल. आणि त्यामुळेच जयेशने केलेली गोलंदाजी, त्याच्यामध्ये त्याने षटक क्रमांक 4 हाताळलं, केवळ 4 धावा दिल्या. या मॅचमध्ये पुनरागमन करून दाखवलं, कारण मी म्हणत होतो की 12.50 टॅली करायचे होते. हसनैन कुरेशीला या ठिकाणी आपण बघत आहोत. षटक अंतिम त्याच्या माध्यमातून येईल. आज जर आपण पाहिलं ना तर हसनैन कुरेशी एक आक्रमक फलंदाज आहे. जसं आपण माऊ 11 एकविरा संघाच्या आदिलला बघतो, ज्या पद्धतीनं आदिल खेळतो तसंच हसनैन देखील खेळत असतो. स्लॉग मारण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉग स्वीप खेळायची होती, मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू मैदानावरती डॉट आलाय. 5 चेंडू 21. हा सामन्यामध्ये आपण बघत आहोत न्यू बॅटर आहे तो म्हणजेच भाग्येश, स्ट्राईक इन वरती. धाव 1 घेतली गेली, कारण सुजय पावशेला मैदानावरती स्ट्राईक देणं फार महत्वाचं समजलं गेलं. 4 चेंडू बाकी आहेत, 54 धावा तब्बल आल्यात, तर अजून 20 धावांची रिक्वायरमेंट आहे. सुजय पावशे जरी या ठिकाणी आपण बघितलं ना सामना पलटू शकतो, मात्र चमत्कार व्हायला पाहिजे. चार चेंडूंमधले 3 चेंडू आउट ऑफ दी पार्क मारले, एक चौकार तरी सुद्धा जिंकतील, कारण 20 धावांची रिक्वायरमेंट आहे. धावा 54 बनल्यात, तब्बल 74 चेस करायच्यात. यावेळेस मात्र तिथे क्षेत्ररक्षक आलाय. सुजय पावशे परतला म्हणजे मॅच मध्ये आता रोमांच आला. या मॅच मध्ये त्यांनी शिक्कामोर्तब केलं विजयाकडे. गेला चेंडू केवळ बाकी आहेत, ते म्हणजेच एक चेंडू बाकी, एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मी म्हणेन की सामन्यामध्ये दुतर्फीपणा बघायला मिळाला. सामना शेवटपर्यंत आला, काही चुका जरूर झाल्या. तर या ठिकाणी आपण बघत आहोत 4 नेक्स्ट मॅच साठी चला. जय मल्हार अलिबाग विरुद्ध